नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहे 9:30 आणि आता आम्ही आहोत हनुमान मंदिरामध्ये. जय बजरंगबली. 23 तारखेला ॲक्च्युली हनुमान जन्मोत्सव आहे, तर त्याची तयारी सुरू आहे. तर आज सर्व चाकरमाने आलेले आहेत मुंबईहून, पुण्याहून, सगळीकडून. तर आता बऱ्यापैकी तयारी सुरू आहे. बाकी आहेत ना अजून, पण अर्धे आलेत ना. एक आहे आलाय तो. काल इथं होता ना, झोपला होता तुम्ही, बघितलं ना. तर इकडे झेंडे बांधण्याचं काम सुरू आहे. झेंडे आपल्याला लावायचे आहेत वरती रस्त्यापर्यंत. आणि त्या साईडला सतेश काय करतोस? बांधायला. अच्छा, हे बांधायला. ओके. अजून 2-3 हवे. 2 घेऊन या. 2 याचे 2 करा एकदा. एक मोठा असू दे वडणीवर. अच्छा, वडणीवर 2 ठेव रे, एकान काय होतंय. इकडे पण मंडप झालाय. तर हे आपलं हनुमान मंदिर आणि इकडे डेकोरेशनचं काम आपला मयूर करतोय. हाय कर. तर आता हे सुरू आहे. संध्याकाळी दाखवेन तुम्हाला पूर्ण झाल्यावर. काम जोरदार सुरू आहे. तिकडे वरपर्यंत आहे आणि वरती तिकडे गेट आहे. तर इथून एंट्री होते आपली आणि मग इथून खालपर्यंत असं डेकोरेशन सुरू आहे. सनगरे डेकोरेटर्स चालू द्या, आरामात चालू द्या. इकडे नमनाचा कार्यक्रम आहे. तिकडे पण जरा शेणकोळा मारायचं काम सुरू आहे. तर झेंडे आपल्याला बांधत बांधत वरती जायचं आहे. बघूया. हे हाय कर, हाय कर भाच्यानो, हाय करा. हाय पांडू शेठ, नमस्कार. हाय. तर हा आपला गेट आहे. काय गंग्या केवढ्या मोठ्या झाडावर चाललाय बघा. हाय कर गंग्या. पहिलं बरं वाटत, आता फासटते ना होकाचा. झेंडा मस्त फडकणार आहे हवेने. एवढं बस का रे. हा बस बस. अरे बस बस. इकडे गाईड करणारे लोक भरपूर आहेत इकडे. आणि इकडे सतेश पण इकडे बांधतोय. हा, जय श्रीराम. सतेश जय श्रीराम. तर आता झेंडे लावून झालेत आणि हा बॅनर पण लागलाय बघा, हनुमान जन्मोत्सव निवळी. अरे काय दुकान आणलं की काय? माझ्या अकाउंटला काय नाही चालत इथं. पेप्सी नाही आणल्या? पेप्सी नाही आणलं? हे आणलं जिरा. जिरा आणला. चला फणस पिकाय ना. कापा. हा, आमचा आयु पांड्याचा. पोरं किती आहेत? मोठा आहे. मोठा आहे. फणस लय मोठा आहे. हे घ्या, हे कॉप्चर घ्या. तुला पुरेल काय? मस्त आहे ना. हे पडद्यामधून कुठून बाहेर येतो. पडद्याची एंट्री घे. थांब थांब असा. आता चांगला दिसला पाहिजे. फणस चोर. चला. अरे लॉकडाऊन मधला आपला हा अड्डा होता फणसाचा. लॉकडाऊन मध्ये नाही, आम्ही भरपूर फणस खाल्ले. फणस आणायचे कसं ठेवायचे. रोज एक फणस विकायचा, रोज एक फणस विकायचा. तर आता मंडप वगैरे झालंय. दुपारी जरा फणस खाऊया सगळेजण मिळून. भारी रे. कसा करतोस? बरोबर. अरे काय पिकलाय रे. अजून आलं बघ. खाली बारका पण आहे. संजय खाल्ला बोलला ना अर्धा. मला वाटतं बारकूच्या बारीक बारीक खाऊन आलाय. गोधडी द्यायला लागल. मला काही एवढी इच्छा हे नाही. काय नाही. अख्खा फणस वसून आलाय. तो काय इच्छा काय असेल. बरका फणस खाऊन आला. कडक रे. गरे बघ कसले आहेत. का काढ लवकर काढ. बुक असा तो पहिला मीच टेस्ट करणार. गुळासारखा आहे, गुळासारखा. संजय मला
गुळासारखा फणस हो म्हणा खायचं नाही रे, दे इकडे. हे, देख. तिकडे नंबर लाव ना. परत घेऊ ना आता वर भारी आहे. चाकरमानी आली सगळी. हम्म. आता कोणा पुरतोय? पंखा लाव. अच्छा. या संपवलंच तू. तात्याने दाखव एक दाखव बघू नंतर बोलचे माझ्या वाटतं मस्त काय मला गोड आहे ना, गुळासारखं एकदम. गुळासारखं सकाळीच मी बोलत होतो काप करून. मस्त ना संजय लय भारी. एक नंबर हा, हे घे. लय भारी. पिकलेला फणस आहे. अरे मला दे. हे बिया देवा अरे पण मला कुठे आहे? हे काय पुढे आहे. हा. घे घे म्हणजे का पाव का त्यांना दे. पाठी द्या, आम्हाला द्या. कापतो रे. एवढं माहिती नाही पडत कापायचं. हे प्रॉपर पिकलेला फणस आहे. मग पांडू गावून आलाय हा कालून संपून आलाय. कापा नव्हता. मग पर्क होता. आईला बरं का मला पाहिजे. काय तुम्ही दे सध्याला. दे सध्या. आम्हाला द्या. अरे असू दे ते. हा म्हणून लागतंय म्हणून जास्त झालं. होय तात्याला दे सध्या. मला नको. मी खाल्लं कधी. ह्याला द्या ना, ह्याला द्या, ह्याला द्या. पाहुण्याला आम्ही कधीतरी येतो त्यांना द्या. आम्हाला द्या, आम्ही कधीतरी येतो गावाला. फोडून देतात ते. हे पाव काय भाजी आहे का बाहेर. दिला दिला नवीन आहे. मग भारी काढतो ना आम्हाला. भारी ना नाही भारी फणस. पांडू जेवायला जात होता ना, कशाला जेवायला जातो आता. मग कशाला थांबला? खायला येतात मग काय? तो जेवून आला असं. नाही आता त्याला सुट्टी नाही. पाव का दे नाही बाबा, आता जेवायचं बाकी आहे. मी इथे काम करायला पतंगावर लावायला लावल्यास. मी काय काम केलं काय माहिती नाही. काय दिसत नाही काम केलेली. हे बघा सकाळपासून काय आहे आम्हाला फक्त सांगतात. हे दिसतंय. ऑन कॅमेरा रेकॉर्ड आहे आमच्याकडे कामा. नाही नाही, फक्त ते दिसतंय काय बॅनर लावलेलं आपलं. बाकी काय वाटत नाही. झेंडे काय मोठं काम आहे ते. उरलेले झेंडे ह्याला लावले. मोठं काम आहे ते. काय 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 ये वा गावाला किती पण ऊन असलं ना, पण या झाडांमुळे हवा खेळतीये. त्यामुळे घरी आणि घराचा परिसर एकदम मस्त हवेशीर आहे आणि शांत पण आहे. दुपारच्या वेळ जरा बरं वाटतं. झाडाची पानं बघा मस्त हालत आहेत. त्यामुळे आता दुपारच्या वेळी झोप पण आहे ना, मस्त लागते. आणि आपला हा फणस बघा किती लागलेत. घराच्या समोरच आहे. पण या फणसाची खासियत अशी आहे की खूप मोठा होतो आणि पाऊस पडल्यानंतर मग पिकतो. त्यामुळे शक्यतो आम्ही कधी हा फणस खाल्लाच नाही. कारण एकदा पाणी पडलं नाही, पाऊस पडला, फणसामध्ये पाणी गेलं की त्याच्यानंतर गरे थोडेसे रिस्की असतात खाण्यामध्ये. त्यामुळं या फणसाची शक्यतो आम्ही फक्त भाजी बनवण्यासाठीच वापर करतो. पण खूप फणस लागतो दरवर्षी. चला मंडळी, घरी आलेलो आहे. जेवण वगैरे झालेलं आहे आणि अवनी काय ऐकत नाही. अवनीची मजा सुरू आहे. काय अवनी काय आणलंयस? हा ये. अवनीची आहे ना गावाला आल्यावर मजा मस्ती सुरू असते. काठी पण पाहिजे. अवनीची गावाला आल्यावर ना मजा मस्ती वाढते आपोआप. मोकळी जागा मिळते तर काठी घेतला नाही आणि सुरू आहे काय मस्ती. चला असं असं थांब देतो असं. हां चल चल. ए हां बाय बाय. कुठे चालली गाडी? कुठे चालली? हे बघा ऊन बघ तिथे. उन्हामध्ये पण तिला शी आहे. इकडे ये आता. चल इकडे हो. गाडी टर्न घेऊ दे. फिरू दे गाडी. थांब देतो फिरून अशी. हां चल शाबाश. चला मुंबई मुंबई मुंबई. चल चल. मंडळी तर थोडी तयारी सुरू आहे.
कारण उद्या हनुमान जयंती आहे. तर हनुमान जयंतीची तयारी जोरदार गावाला सुरू असते. मंडप वगैरे झाला आहे व्यवस्थित, अजून थोडंफार संध्याकाळी करायचं आहे. पण ऊन भरपूर आहे त्यामुळे आता घरी सर्वजण जेवायला आलो आहे. घरी आता ताई आहेत, भाच्या आहेत, ववनी सगळे आहेत, मजा मस्ती सुरू असते. तर चला मंडळी, हां ये तर चला मंडळी, आता दुपार झालेली आहे तर थोडा आराम करतो. दुपारी थोडंसं गावाला झोपणं गरजेचं आहे कारण भरमसाठ ऊन असतं. घराच्या पाठचा परिसर बघाल ना, सगळं आता मोकळं झालं आहे. बघा भाजावळ वगैरे पण गावाला झालेली आहे. हे बघा इकडे तुम्हाला ब्लॅक कलरच्या ज्या मळ्या दिसतात ना, तिकडे भाजावळ झालेली आहे. कारण आता कसं भाजावळ झाली की पुढच्या मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत पेरणी सुरू होईल. त्याच्यानंतर मग शेतीच्या कामाला सुरुवात. फोड आली, बेर आली, मग लावणी आली, सगळं काय एकदम पटापट होऊन जातं. चला मंडळी, आतापुरतं तरी इथे थांबूया. काजूच्या झाडाखाली आहे मी. यावर्षी काजू जास्त लागले नाही त्यामुळे काजूची भाजी काय आपल्याला खायला मिळाली नाही आहे. बघूया. तर चला मंडळी, आतापुरतं तरी इथे थांबूया. भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चला निवळी निवळी निवळी, हां चला बाय बाय. निवळी 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 निवळी, हां 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 चल. चला चला, गाडी चालली आमची. चला टर्न येऊ दे, गाडी टर्न घेऊ दे. चल घरी, चला घरी. हो चला, घरात गाडी चालली की नाही? हां हां अशी 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 अशी, हां अशी, हां चला चला. आवनीची गाडी 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 गाडी. चला काका मामा, चला. हो बोला म्हणे काका मामा.